नमस्कार मंडळी. तर आज आपण एक्सप्लोर करूया एक वरळीमधलं हिडन जेम. तर आता मी मंडे असं म्हणेन. तर मंडे हा डिपेंड्स ऑन असतो आपल्यावर. ओ नो, इट्स मंडे, किंवा ओ या, इट्स मंडे अगेन. तर आम्ही एका ट्रेनिंगमध्ये गेलेलो, तर तेव्हा आम्हाला ही थेरपी सांगितली होती. मंडे हा आपल्या कामावर किंवा आपल्या पॅशनवर डिपेंड असतो. तर आता मी निघाले आहे वरळीला. वरळीच्या रोडवरून चालत चालत. पाऊस नाहीये, पण पावसाचं पाणी जे आहे साचलेलं आहे, सो त्यातून वाट काढत काढत मी चाललेली आहे. आणि रस्त्याच्या एका साईडने गाड्या जात आहेत आणि दुसऱ्या साईडने मी पाण्यापासून वाचत वाचत रस्ता मोजत मोजत पायवाट काढत आहे. खड्डे म्हणजे एक समीकरणच झालंय. रस्ते आणि खड्डे हे एकदम पाठ पाठीमागचे भावंडच आहे, एकाला एक चिकटूनच. क्लायमेट थोडं छान आहे आणि थोडं क्लाउडी पण झालेलं आहे, जेणेकरून थोडं एक रोमॅन्टिक फिलिंग येतं ह्यातून. ते आहे नेहरू सायन्स सेंटर, जिथे आम्ही लहानपणी म्हणजे शाळेत असताना आमची नेहमी पिकनिक इकडेच यायची. तेव्हा छान वाटायचं असं नाही, तेव्हा असायचं ते कंटाळवाणं वाटायचं, पण ते आता वाटतंय की ते छान होतं खूप. तर आता आपण पोचलेलो आहे आपल्या हिडन जेमच्या इथे. ह्या ताई जिजामाता नगरच्या एक्झॅक्ट समोर लावतात वड्याचा स्टॉल. नंतरचे वडे मी पाहिले, फर्स्ट टाइम ट्राय केले होते मी. तर त्यांनी तळून ठेवलेले होते, गरम होते पण चांगले होते. आणि ते वडे घेऊन मी निघाले ऑफिसला. ऑफिसच्या सेंटरवर पोचले की म्हटलं खाईन आता. आणि ऑफिसच्या सेंटरवर पोचून मी वडे आस्वाद घेतलाय. टेस्टिंग चालू आहे माझं, फर्स्ट टाइम ट्राय करते मी. गार आहेत पण टेस्टला छान आहेत. गरम असते तर अजून छान लागेल. तुम्ही पण ट्राय करा.